मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण इतर जिल्ह्यातील सुरू झालेल्या पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील अपडेट घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आता बीड जिल्ह्यामधील पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील काही अपडेट समोर आलेले आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता माजलगाव, याचप्रमाणे अंबेजोगाई आणि परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या रिक्त पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे। या रिक्त पदाची पोलीस पाटील भरती केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये 99 रिक्त पद आहेत। एकूण 105 पद आहेत, ज्याच्यामधील 6 पद भरलेली असून 99 रिक्त पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा एससीबीसी असेल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे काही खुला प्रवर्ग, त्याच्यामध्ये महिला राखीव, अशा प्रमाणामध्ये हे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आणि एकंदरीत 99 पद, त्याच्यामध्ये 33 पद ही महिलांसाठी, 30 पद ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। याचप्रमाणे माजलगाव असेल, अंबेजोगाई असेल, या कार्यालयाच्या अधीन असलेल्या रिक्त पदाचं आरक्षण देखील जाहीर करण्यात आलेले, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता अंबेजोगाई उपविभागीय कार्यालयामध्ये 202 रिक्त पद आहेत आणि याच्यासाठीच आरक्षण देखील जाहीर करण्यात आलेले, ज्याच्यामध्ये ओपन प्रवर्ग, एससीबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, ओबीसी अशा प्रवर्गानुसार हे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आणि याच्यामध्ये देखील एकूण 202 पद रिक्त आहेत, ज्याच्यापैकी 60 पद ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। याचप्रमाणे माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत सुद्धा रिक्त असलेल्या पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलेले, याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता 30% रिक्त पद ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कार्यालयाच्या अधीन सुद्धा रिक्त असलेली जवळजवळ 256 पद भरली जाणार आहेत, ज्यापैकी 197 पद ही पुरुषांसाठी आणि उर्वरित पद ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे बीड जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। इतर ज्या ज्या जिल्ह्यांचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।